नमस्कार, मी संतोष भिंगारदेवे। आज पुन्हा तोच विषय, खानापूर तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला शक्तिपीठ महामार्गाविषयी नवीन अपडेट घेऊन समोर येत आहे। तर शक्तिपीठ महामार्गाचा प्रत्यक्ष खानापूर तालुक्यातून जाणारे अलाइनमेंट आणि प्रत्यक्ष कोणते गाव सहभागी होणार आहेत यामध्ये, आणि शक्तिपीठ कोणत्या गावाला स्पर्श करून किंवा कोणत्या दिशेने कसा जाणार आहे तालुक्यातून, याबाबत मी आपल्याला एका मॅपद्वारे आपल्यासमोर सर्व माहिती उपलब्ध करून देत आहे। तर मित्रांनो, कसं आहे की खानापूर तालुक्यात सर्वात पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातून विखळे या गावातून हा महामार्ग आपल्या तालुक्यात प्रवेश करतोय। तर विखळे येथून आल्यानंतर पहिल्यांदा भिकवडी बुद्रुक ह्या गावात हा मार्ग प्रवेश केल्यानंतर हा पुढे भिकवडी बुद्रुक येथून माहुली वलखड या दोन्ही गावाच्या मध्यातून, तसेच पुढे चिखलहोळ भांबर्डे या गावातून हा महामार्ग नागेवाडी भाग्यनगर आणि घाणवड इथपर्यंत पोहोचतोय। तेथून हा शक्तिपीठ महामार्ग पुढे अगदी विट्याच्या जवळपास हाकेच्या अंतरावर विट्याच्या नेवरीच्या म्हणजे कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील महाडिकमळा या ठिकाणी हा शक्तिपीठ महामार्ग येतोय। तेथून ढवळेश्वर, खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर आणि शेळकबाव, कडेगाव तालुक्यातील शेळकबाव या दोन गावांच्या मधून हा महामार्ग पुढे जातोय। पुढे भाळवणी या खानापूर तालुक्यातील गावांच्या आसपासून हा शक्तिपीठ महामार्ग पुढे रामापूर, कमळापूर या गावांना स्पर्श करून पुढे किंवा या गावांच्या सीमारेषांना स्पर्श करून हा शक्तिपीठ महामार्ग कडेगाव तालुका आणि पलूस तालुक्यातून वाळवा तालुक्यात जातोय। हा मार्ग कसा खानापूर तालुक्यात प्रवेश करतोय याची माहिती सविस्तर सॅटेलाइटच्या व्हिज्युअलवरून घेऊया। तर मायनी हा सातारा जिल्ह्यातील एक गाव आणि भिकवडी आपल्या सांगली जिल्ह्यातील गाव, या दोन्ही गावाच्या मध्यातून जो आपला हा शक्तिपीठ महामार्ग प्रवेश करतोय, तिथून सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या या सगळ्या माहितीनुसार पुढे वेजेगाव आणि चिखलहोळ या खानापूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या गावाच्या मध्यातून हा महामार्ग तसाच पुढे जातोय आणि पुढे नागेवाडी, चिखलहोळ, नागेवाडी आणि घाणवड इथून पुढे विटा शहराच्या जवळील कडेगाव तालुक्यातील परंतु विटा शहराला जवळ असणारा जो नेवरी हद्दीतील महाडिकमळा आहे, त्या महाडिकमळ्याच्या शेजारून हा शक्तिपीठ महामार्ग पुढे जातोय। तसेच वडियारायबाग आणि विटा शहर याच्या मध्यातून, म्हणजेच इथेच महाडिकमळा आहे, याच्या मध्यातून हा महामार्ग पुढे तसाच प्रवास करत ढवळेश्वर आणि शेळकबाव, कडेगाव तालुक्यातील शेळकबाव ह्या दोन गावांच्या मध्यातून हा महामार्ग पुढे भाळवणी आणि रामापूर आणि कमळापूर याला स्पर्श करून हा महामार्ग कडेगाव तालुक्यातून पलूस तालुका आणि पलूस तालुक्यातून हा महामार्ग वाळवा तालुका आणि तेथून कोकणात मार्गक्रमण करणार आहे। तर शेतकऱ्यांनी या बाबतीत आम्ही दिलेल्या माहितीचा पुरेपूर वापर करावा। येत्या 2 दिवसामध्येच या बाबतीत कोणते गट नंबर आणि कोणते जमिनी नेमक्या कशा अधिग्रहित होणार आहेत या बाबतीत शासनाकडून अधिकृत माहिती जारी करण्यात येईल। त्यानंतर आम्ही तुम्हाला या बाबतीत सविस्तर माहिती देऊ। खानापूर तालुक्यातून जाणारा हा शक्तिपीठ महामार्ग ज्यावेळेस याच्या बाबतीत हे प्रेझेंटेशन करायचं होतं, त्यावेळेस मला उत्कर्ष पोद्दार, राजू कोळेकर आणि सुहास सगरे या आमच्या सहकारी मित्रांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या प्रयत्नातूनच ह्या सर्व बाबी आपण समोर आणू शकलो। मी सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो।